आटलोणी नगर जे आहेत नगरसेवक लोकप्रतिनिधी जनसेवा करायला निवडून आलेले नसून विधान परिषदेला कोण लक्ष्मीदर्शन घडवतंय हेच बघत असतात बहुतेक. आपल्या कार्यकाळात विधान परिषदेची निवडणूक लागते का आणि आपलं मतही स्कॉर्पिओच्या किमतीत कोण विकत घेणार का या आशेवर असतात. मला वाटतं हा खान जो आतून कट्टर मानसिकतेचा आहे त्याच्याच हातात बाळासाहेबांचा बाण शोभून दिसेल, कारण सध्या हिंदुत्ववाद्यांना सर्व धर्म समभाव नावाचा वडापाव देऊन गप्प केलं जातं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुरस, रंजक आणि रोचक अशा घटनांची अजिबातच कमी पडू द्यायची नाही असा पण बहुधा आपल्या राज्यातल्या राजकीय पक्षांनी केलेला दिसतोय मला. त्यांच्या मनात असंच काहीतरी चाललंय असं वातावरण सध्या पसरलेलं आहे. 2024-25ला लोकसभा, विधानसभा अशा निवडणुका झाल्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका, नगर परिषदांच्या निवडणुका होता नंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल थोडीशी अनिश्चितता होती, पण त्याही पार पडल्या. आता 2029 पर्यंत काहीही नाही असं काही लोक बोलत होते. जरा निवांतपणा येतोय असं वाटत होतं. त्यात राज्यसभा आल्या, मागच्या महिन्यातली विधान परिषद निवडणूक आली. त्या पार पडत नाहीत तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुन्हा निवडणुका लागल्या. आता यातल्या 11 जागा भाजप लढवतोय, 4 जागा शिवसेना तर 2 जागांवर राष्ट्रवादी. महायुतीचं घोडं गंगेत काय अरबी समुद्रात देखील न्हायला कमी करणार नाहीत एवढी ताकद आज महायुतीकडे एकवटलेली आहे. माझं हे विधान जरासं तुम्ही फोड करूनही समजून घेऊ शकता. खरी ताकद जी आहे ना ती भारतीय जनता पक्षाकडेच एकवटलेली आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट हा वराती मागून चाललेल्या घोड्याचा एक अवतार आहे. तर शिंदेच्या शिवसेनेला प्रचंड संघर्ष करून भाजपसमोर आपलं उपद्रव मूल्य दाखवून द्यावं लागते सातत्यानं. तर मित्रपक्ष असूनही तुमच्याकडे जर उपद्रव मूल्यच नसेल तर तुम्ही शर्यतीतून बाहेर फेकले जाता हे लक्षात घ्या. त्यात हे तर महाराष्ट्राचं राजकारण आहे जे 2019 नंतर अत्यंत विचित्र पद्धतीनं बदललेलं आहे. त्याकडे बघताना, त्याचं विश्लेषण करताना तुम्ही पार चक्रावून जाता. आता हेच बघा ना, विधानसभेच्या 132 जागा जिंकून नंबर 1 असलेला भारतीय जनता पक्षच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संख्याबळातही नंबर 1 आहे. 29 महानगरपालिकांच्या 2869 जागांपैकी 1425 जागा म्हणजे जवळपास 50% जागा या भाजपकडे आहेत. भाजप इथेही नंबर 1 आहे. नगरपालिका, नगरपंचायतीच्या 6859 जागांपैकी 3091 जागा पुन्हा भाजपकडे, म्हणजे इथेही नंबर 1 भाजपच आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 17 जागांपैकी 11 जागांवर त्यांचा दावा रास्त आहे, पण मूलतः अजून 2 जागा भाजप आपल्या संख्याबळावर जिंकू शकते हे माहीत असलेल्या कार्यकर्त्यांनी किमान 13 जागा लढवा असा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला होता. आधी तर 15 जागांची हे चालली होती की 15 जागाच लढवायच्या. आता महायुतीत मित्रपक्षांचं जे काही उपद्रव मूल्य आहे, दबाव तंत्र जे आहे, हे सगळं लक्षात घेत भाजपने 2 जागा NCPला दिल्या. त्या दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्यात. NCP सुखसमाधानानं आपल्या घरी, पण शिंदेच्या शिवसेनेला ज्या 4 दिलेल्या जागा आहेत त्यापैकी 2 जागा मात्र अडचणीत आणायच्या हे जर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं असेल तर त्या ठिकाणी निवडणुका या होणार आहेत. एकनाथ शिंदेच्या 2 महत्त्वाच्या जागा ज्या होत्या त्यापैकी एक म्हणजे ठाणे पालघर ही जी जागा होती ती रवींद्र फाटक यांनी बिनविरोध जिंकली. इथंही भाजपचं तसं संख्याबळ जास्तच होतं. कुणी जरी ताणून धरलं असतं ना थोडंफार तर शिंदे सेनेला ठाण्यातही घाम फुटला असता. दुसरी एक जागा आहे ती नाशिकची. तिकडे नरेंद्र दराडेंच्या विरोधात महाविकास आघाडीनं उमेदवार न दिल्यानं ते बिनविरोध निवडून येण्याच्या शक्यता दिसत होत्या आणि असं असताना तिथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असहकार पुकारलाय. गणेश गीते, गोकुळ गीते या बंधूंनी नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज भरले होते. त्यातला एक अर्ज काल मागे घेतला गेला, पण गोकुळ गीते अजूनही रिंगणात आहेत आणि आता सोबत प्रसाद हिरे यांचाही अपक्ष अर्ज मागे घेतला गेलेला नाही असं समजतंय. हे भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत आणि त्यांचा दावा आहे भाजपच्या नगरसेवकांची जी मतं आहेत ती आम्हीच घेणार. त्यामुळे शिंदेच्या सेनेचे दराडे अडचणीत आलेले आहेत. या सगळ्या युत्या, आघाड्या, नगरसेवकांना लक्ष्मीदर्शन घडवणं, फोडाफोडी करणं, जुने राग रुसवे याच्याही पलीकडे एक अशीही जागा आहे जिथं चुकीचा माणूस उमेदवार दिला गेलाय भावनेनं. या भावना बरं का, भावनाओं को समजो. जनरली इथल्या लोकांची भावना काय आहे या उमेदवाराबद्दल त्याला या निवडणुकीत कवडीची देखील किंमत नाही आहे. कारण लोकभावनेला किंमतच नाही आहे. मतदार हे नगरसेवक असणार आहेत तरी आपण
भावनाओं को समझने की कोशिश करते हैं. जी शिवसेना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे चालली आहे, तीच सेना बाळासाहेबांचं एक वाक्य विसरले बहुतेक. खान हवा की बाण हवा. आणि दैव दुर्विलास बघा, आज धनुष्यबाण ज्यांच्या हाती आहे त्या शिवसेनेनं परभणीतून जो उमेदवार दिलाय तो खान आहे. परभणी हिंगोली या मतदारसंघात एकूण 465 नगरसेवक मतदान करणार आहेत. तिथं नंबर 1ला आहे अजितदादांचा गट, 131 जागा आहेत त्यांच्याकडे. भाजपकडे 99 आहेत, शिवसेना 77 आहे, काँग्रेस 59 आणि उभाटा 43. आता हे महत्त्वाचे पक्ष आहेत. बाकी यशवंत सेना अजून छोट्या छोट्या पक्षांकडे एक 20-25, 10, 15, 7 असे काहीतरी जागा आहेत. त्यातल्या त्यात महायुतीचं पारडं अर्थातच जड आहे. पण परभणीत जसा सय्यद इक्बाल हा मुसलमान महापौर दिल्यानंतर उभाटाला हिंदू विरोधी ठरवत झोडपणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आताही शिवसेनेनं दिलेल्या या सईद नावाच्या खानाला प्रचंड विरोध करायला सुरुवात केली. हिंदुत्ववादी समाजाला न रुचणारे हे सईद खान शिंदे सेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्षही आहेत बरं का. नावात खान आहे म्हणून या सईदला विरोध होतोय असं नाहीये. मला परभणीतून असंख्य फोन आलेत हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांचे. त्यांच्या मते हा सईद खान कट्टर इस्लामी मानसिकतेचा आहे. मागचे पुढचे अनेक किस्से ऐकवलेत त्यांनी याच्या जिहादी वृत्तीचे. याचा एक भाऊ ॲक्टिव्ह असतो जिल्ह्यात, जो गोरक्षकांना त्रास वगैरे देतो. सध्या सोशल मीडियावर लोकांना केलेल्या आर्थिक मदतीचे व्हिडिओ, हॉस्पिटलची भरलेली बिलं लोकांची, गरिबांची, असे जे काही क्लिप्स आहेत त्या रील्स वगैरे टाकून सईद खानचं इमेज बिल्डिंग जोरदार सुरू आहे. परभणीतून मुस्लिम उमेदवार देत एक प्रकारचा सामाजिक समतोल राखण्याचा आमचा प्रयत्न आहे असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पण प्रत्यक्षात हा उमेदवार म्हणजे माजी खासदार आणि आताच्या विधान परिषद सदस्या भावना गवळींच्या आतल्या गोटातला आहे असं समजतं. आतल्या गोटातला म्हणजे नेमकं काय हे मात्र कोणीही उघडपणे सांगायला तयार नाही. असो, आपल्याला त्यात फारसा रसही नाही. पण जेव्हा या भावना गवळींवर आर्थिक गैरव्यवहारातल्या ईडीच्या धाडी पडल्या होत्या त्यावेळेस सगळ्यात आधी याच सईद खानला मुंबईतून अटक झाली होती. तपास यंत्रणांनी याची चौकशीही केली होती. पुढे भावना गवळी उभाटा सोडून शिंदे गटात आल्या, भाजपनं त्यांना स्वीकारलं. तसं मला वाटतं या सईद खानलाही ते स्वीकारतील. आता हिंदूंना डोईजड होणारे लोक मोठे करण्यामागचं राजकारण मला तरी समजत नाही. आपण सतत हिंदू 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 करत असतो. परभणी आणि हिंगोलीतले सामान्य हिंदूही हतबल आहेत, कारण ते काय स्वतः मतदान करू शकत नाहीयेत या निवडणुकीत. त्यामुळे ते कितीही बोंबलले ना काही फरक पडत नाही. त्यात माझ्यासारख्या 2% का यूट्यूबर की क्या किंमत आहे, नाही का. तर पक्षादेश निघाला तर नगरसेवकांना तो बांधील असतो. पण पक्षादेशापेक्षाही मोठा आहे तो 500च्या नोटेवरच्या गांधीचा आदेश. या गांधींची बंडलं जर समोर ओतली ना कोणी, तर अहिंसेचं तत्वज्ञान शिकवणारा मोहनदास नाच म्हटलं की रोंबा सोंबा डान्सही करू लागतात लोक. तर हे लक्षात घ्या. खरं तर संख्याबळानुसार NCPचा या सीटवर दावा होता. पण इथं प्रत्येक नगरसेवकाला लक्ष्मीदर्शन करवणारा उमेदवार हवा होता. पैसे टाकल्याशिवाय इथून निवडून येऊ शकत नाही. NCPनं दावा सोडला. पण या सईद खान समोर 2 सेनेचेच उमेदवार शर्यतीत होते. एकतर अभिमन्यू अर्जुन खोतकर आणि विप्लव बाजोरिया. त्यांना म्हणे सरळ सरळ विचारलं गेलं की एक एक मत खरेदी करण्याची आर्थिक तयारी आहे का तुमची. त्या प्रश्नागणिक खोतकर सगळ्यात पहिले गळाले. विप्लव बाजोरिया हे आधी इथून आमदार होते, पण त्यांच्या कार्यकाळात कामच झाली नाहीत, ते मतदारसंघात फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे असा रिपोर्ट होता असं कुणीतरी सांगितलं. आणि सरतेशेवटी सईद हा आर्थिकदृष्ट्या प्रचंड सामर्थ्य असलेला एक खान आता शिवसेनेचा बाण हातात घेऊन पुढे सरसावलेला आहे. इथं महायुतीचं संख्याबळ मजबूत आहे आणि तरीही खरेदी विक्रीचा घोडेबाजार झालाच तर स्कॉर्पिओ गाड्या वाटण्याची तयारी असणाऱ्याला मतं मिळतील असं काही नगरसेवक आपापसात बोलत होते. म्हणजे हे अचाट लोणी लोकप्रतिनिधी. तर अचाट लोणी हा काय शब्द आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याच्याऐवजी मला एक वेगळाच शब्द वापरायचा होता, पण ती शिवी ठरेल म्हणून मी अचाट लोणी लोकप्रतिनिधी असा शब्द वापरलाय. तर हे अचाट लोणी जे आहेत नगरसेवक लोकप्रतिनिधी जनसेवा करायला निवडून आलेले नसून विधान परिषदेला कोण लक्ष्मीदर्शन घडवतंय हेच बघत असतात बहुतेक. आपल्या कार्यकाळात विधान परिषदेची निवडणूक लागते का आणि आपलं मतही स्कॉर्पिओच्या किमतीत कोण विकत घेणार का या आशेवर असतात. मला वाटतं हा खान जो आतून कट्टर मानसिकतेचा आहे त्याच्याच हातात बाळासाहेबांचा बाण शोभून दिसेल. कारण सध्या हिंदुत्ववाद्यांना सर्वधर्म समभाव नावाचा वडापाव देऊन गप्प केलं जातं. परभणीतही असंच होणार.
नेत्यांच्या आतल्या गोटातले त्या गोट्याच्या आपलं नेत्यांचे निकटवर्तीय धंद्यातले पार्टनर्स यांची जात किंवा धर्म बघितले जात नाहीत आणि त्यांना हिंदूंच्या उरावर बसण्याचं खुल्लं परमिट देण्यासाठी अशा उमेदवारही मिळतात. आज धर्मवीरांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारे असंख्य शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांना शिंदे पिता पुत्रांकडून कट्टर हिंदुत्वाचीच अपेक्षा आहे आणि असणारच हो. पण तेच जर खानाच्या हाती बाण देणार तर परभणीतली ही जी दुसरी जागा आहे ना, तीही नाशिकसारखीच अडचणीत येऊ शकते. आपण फक्त जनभावना मांडण्याचं काम करायचं, बाकी अल्ला मालिक.